लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. काल 5 एप्रिलला राहुरीचं ग्रामदैवत श्री खंडेरायाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली. पारंपरिक कावड आणि काठी मिरवणुकीनं मोठ्या जल्लोषात या यात्रेला सुरुवात झाली आहे. अंबिका माता मंदिरापासून निघालेली भव्य कावड यात्रा शनी चौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक मार्गे खंडोबा मंदिरापर्यंत पारंपरिक मार्गानं काढली गेली. यात्रेचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे युवकांचा उत्स्फूर्त सहभाग. जय मल्हार, खंडोबा महाराज की जय आणि जय श्रीराम या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ढोल ताशांचा गजर आणि बँजो पथकाच्या सुरांनी मिरवणुकीत अधिक रंगत भरली. या मिरवणुकीत खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्यासह प्रतीक मोरे, सोन्याबापू जगधने, विलास वराळे, तुषार पवार, सुनील पवार, गौरव तोडमल, अशोक तनपुरे, आकाश येवले, अमोल उंडे, नयन शिंगी, नाना शिंदे आणि अनेक मान्यवरांसह भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सायंकाळी 6 वाजता 12 बैलगाड्या ओढण्याचा पारंपरिक आणि थरारक कार्यक्रम पार पडला. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर बैलगाड्यांच्या या अनोख्या कार्यक्रमानं यात्रोत्सवात आणखीच रंगत भरली. मालकंड देवस्थान देव ट्रस्ट श्री खंडेराय यात्रा उत्सव आज दिनांक 5/4/2026 रोजीपासून आज सुरू झालेला आहे. सकाळी पहाटे 5 वाजता आपल्या अभिषेक झाला. 2 तास 2.5 तास चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी अभिषेक करून एक संकल्प सोडला. या राहुरी शहरामधला आणि या तालुक्यातला माणूस आणि महाराष्ट्रातला माणूस चांगला सुखी राहावा, आनंदी राहावा असा अभिषेकामध्ये संकल्प करून या ठिकाणी 8 वाजता भव्य मिरवणूक कावडीची सुद्धा या ठिकाणी झाली. आणि आता 12 गाडीची सुद्धा या ठिकाणी 12 गाड्या वाढण्यात येणार आहेत. आणि संध्याकाळी 8:30 वाजता छबिनी निघणार आहे आणि 11:30 वाजता शोभीची दारू. जवळजवळ हा कार्यक्रम 5 दिवस चालतो. कारण की पहिल्या दिवशी यात्रा जास्त भरायला लागली म्हणून आपण 2 दिवस केले, 3 दिवस केले, आता 5 दिवस केलेले आहेत. 5 दिवस यात्रा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भरणार आहेत. मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो, सर्व तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो, राहुरीची यात्राचा आनंद सर्वांनी घ्यावा आणि आपण सर्वांनी सहभागी होऊन हा यात्राचा उत्सव जास्त पद्धतीने चांगला झाला पाहिजे आणि आनंदी झाला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि उद्या 6 तारीख आहे. संध्याकाळी 6 वाजता कुस्त्याचं मैदान चांगलं मोठं घेतलेलं आहे. रात्री 10:30 वाजेपर्यंत कुस्त्या चालतात. नामांकित पहिला या ठिकाणी येणार आहेत. आणि 8 तारखेला आपला बैलगाडी शर्यत आहे, ती सुद्धा चांगल्या प्रकारचे बक्षीस ठेवून आपण ती बैलगाडी शर्यत सुद्धा चांगल्या पद्धतीने करणार आहेत. या यात्रेचा लाभ ह्या सर्वांनी 5 दिवस घ्यावं अशी मी यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो. आणि दरम्यान खंडोबा मंदिरामध्ये खंडेराय महाराजांसाठी द्राक्षांच्या घडांची आकर्षक सजावट केली गेली. या अनोख्या देखाव्यानं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. यात्रोत्सवाच्या निमित्तानं शहरात सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. तर पुढील काही दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी,
आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.